हाय हॅलो नमस्कार. तर मी सोनिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास असे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि खूप दिवसांनी ब्लॉग येतो आहे कारण बरेच दिवस व्हिडिओ आला नाही. तर त्यामागे काही कारणं आहेत, तर ते मी नंतर कधीतरी तुम्हाला नक्कीच सांगेन. पण आज ना वेदर खूप छान आहे आणि म्हटलं की आज चला आज आपण बाहेर जाऊन येऊया. कारण मायराला पण आता मायराचे समर वेकेशन सुरू आहे. तर म्हटलं की मग तिला काय होतं ना, घरातच घरातच मग ती कंटाळून जाते. आणि आता इथे कसं होतं ना, समरमध्ये ना ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ना तिच्या, तर त्या देखील बंद होतात. म्हणजे समरमध्ये पूर्ण त्यांना अगदी छान असं एन्जॉय करण्यासाठीच वेळ असतो. त्यामुळे कुठलीच ॲक्टिव्हिटी सुरू नसते. समर कॅम्प असतात इथे, पण अजून मी जॉईन केलेला नाही आहे कारण की मला तिला ना दुसरे काही स्विडिश क्लास वगैरे जे आहेत ना, तर ते लावायचे आहेत पर्सनली. तर त्यासाठी पण म्हटलं की आत्ताच सुट्टी सुरू झाली आहे, तर म्हटलं थोडे दिवस अजून तिला एन्जॉय करू दे आणि मग तिच्या अदर ॲक्टिव्हिटीज ज्या काही असतील प्रायव्हेट, तर त्या मी लावणार आहे. तर असो, तर म्हटलं की आज वेदर छान असल्यामुळे म्हटलं की चला आज मायराला घेऊन बाहेर जाऊया. नाहीतर इतके दिवस ना वेदर खूप खराब होतं, थंड होतं, पाऊस येत होता आणि ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे ना खूप जास्त वातावरण थंड होतं, त्यामुळे बाहेर जाता येत नव्हतं. आणि त्यामुळे ती घरातच होती. सुट्टी लागल्यापासून नुसतं असं 1-2 वेळाच आम्ही फक्त बाहेर गेलो आणि त्यानंतर मग घरातच होती. तर म्हटलं की आज वेदर छान आहे, तर चला तिला घेऊन जाऊया, मस्त एन्जॉय करूया. आणि आज बघूया आज आपण दिवसभरात काय काय करणार आहोत, तर ते मी सारं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आधी आता आपण निघूया कारण अवधूत ऑलरेडी खाली गेला आणि इथे मी आणि मायरा आता मी निघतो. तर चला. इथे माई बसली आहे, माझा वेट करते. चलो जायचं मायरा. चला. मायराने इथे बॅडमिंटन पण घेतलं. अगं ते ठेवून दे पुन्हा. चलो. चला. आज बाहेर खूप जास्त ऊन आहे आणि छान आहे वेदर, पण इतक्या कडक उन्हामुळे ना थोडंसं डोकं वगैरे दुखायला होतं. पण ठीक आहे आता. आणि आता आम्ही निघालेलो आहोत पहिला मायराला घेऊन गेम झोनमध्ये, आणि तिथे मायरा थोडंसं खेळेल आणि मग त्यानंतर मग आपण पुढे जाऊ. मायरा आज खुश आहे हो ना मायरा? तिला 1 आठवडा झाला ती तिच्या बाबाला म्हणते की मला गेम झोनला जायचं आहे. तर पण काय झालं, तिचं ऑफिस सुरू होतं आणि सॅटर्डे संडे असल्यावरती मग असं सुट्टी असते, म्हणून म्हटलं की. आणि आज नेमका वेदर पण छान आहे, काल पण पाऊस होता आणि आज संडे आहे तर वेदर पण छान आहे आणि म्हटलं चला जाऊन येऊया. कर कसं काय करते ते.
Only 10 seconds. 9, चल झाले 10. 8, 7, 6. You got 2. काढलं का रे? तो चला आता मायराचं छान झालं आता गेम झोनमध्ये खेळून. आणि आता आपण निघालेलो आहोत. टेरसो करून एक इथे जागा आहे, खूप सुंदर आहे. तर तिथे जाणार आहोत आणि तिथे जाण्यासाठी आता मला वाटतं 45 मिनिट्स ड्राईव्ह आहे. तर बघूया किती वेळात पोहोचलो आपण. आत्ता आपण सुरुवात केलेली आहे आणि बाहेर ऊन खूप कडक आहे. माई मजा आली ना? मायूला 2-2. मायू लकी होत. माईचा आज लकी डे होता. तिने पहिल्या अटेम्प्टमध्येच तिने 2 टॉय मिळाले तिला, हो ना? फर्स्ट टाइम मी पड ना. लास्ट टाइम मम्मा पड. लास्ट टाइम मला मिळालेलं आणि नाही लास्ट टाइम अवधूतला मिळालेलं आणि व्हेरी फर्स्ट मला मिळालेलं. त्यामुळे आता तिला आणि आता मायूला मिळालं. चला आता इथे ना एक इंडियन रेस्टॉरंट होतं. तर म्हटलं की चला इथून आपण पार्सल घेऊ आणि मग तिथे छान जाऊन मस्तपैकी बसू आणि तिथे आपण लंच करू. तिथे आलोत. आहे इंडियन रेस्टॉरंट पण आतमध्ये सर्व बांगलादेशीच आहेत, त्यामुळे नाव फक्त इंडियनचं आहे. बट असो. तर आता इथून आम्ही ना थोडंफार जेवण पॅक करतो आणि मग आपल्या स्पॉटवरती जाऊ आणि तिथे थोडं रिलॅक्स होऊ आणि मग जेवू. कारण इतक्यात आता काही भूक नाही आहे. ब्रेकफास्ट पण लेट झाला आहे आणि ऊन खूप आहे, खूप कडक ऊन आहे. इतकं डोकं दुखायला लागलं, इतकं कडक ऊन आहे आणि इतकं डोकं दुखत होतं की लिटरली मी एक गोळी घेतली आता आणि थोडंसं कमी आलं आहे. बापरे, मला हेच कळत नाही की म्हणजे इथली लोक ह्या सनबाथ घेतात इतक्या कडक उन्हामध्ये. ह्यांना सहन कसं होतं आणि आपण थोडंसं इतकं कडक उन्हामध्ये गेलो की आपलं लगेच डोकं दुखतं. म्हणजे ॲक्च्युली मला तर तो त्रास आहेच. माहिती नाही, खूप कडक उन्हामध्ये मी नाही जाऊ शकत. त्यामुळे तुम्ही बऱ्याच व्लॉगमध्ये पाहिलं असेल की मी कॅप घालत असते, कारण की मला ॲक्च्युली मायग्रेनचा पण त्रास आहे. सो म्हणून मग मी इथे अवधूत पण आला. फ्री कॉफी. तर इथे पेट्रोल भरतो ना, सर्कल के म्हणून एक इथलं आहे, तर पॉईंट जमा होतात त्याची फ्री कॉफी. माहिती ना मला. इथे पार्किंगसाठी जागा आहे, ते गाडी पार्क केली आपण. ॲज अ स्पॉटवरती जाण्यासाठी आपल्याला थोडा वॉक आहे, तर वॉक करू. खूप शांत जागा इथे. आता बघूया, पाण्याचा आवाज येतो आहे मस्त. तिथे गाडी पार्क केली आणि आता आपण जाऊया. आणि आता भूक लागली ना मला, आता भूक लागली.
बसून आम्ही जेवलो आणि पटकन जेवलोत आणि निघालोत, कारण की खूप ना तिथे मच्छर वगैरे असं खूप काही होतं तिथे, त्यामुळे मग तिथे जास्त वेळ थांबता आलं नाही. आणि असं वॉक करण्यासाठी खूप आहे तिथे आणि सुंदरच आहे ते ॲक्च्युली, पण बसण्यासाठी रिलॅक्स करण्यासाठी अशी ती जागा नाही आहे. तर पण छान होतं आणि जितकं होईल तितका मी व्हिडिओ शूट केलेला आहे. तर चला आता निघालेलो आहोत पुन्हा परतीच्या प्रवासाला, घरी निघालोत. आणि खूप जास्त खूप कडक, म्हणजे इतकं कडक ऊन आहे ना, 25 डिग्री आहे. 25 डिग्री जरी इथलं असलं ना तरी तुम्हाला माहिती आहे की इकडे आपल्या भारतामध्ये जसं 40 डिग्रीला असतं ना ऊन, तसं इथे असतं. त्यामुळे खूप जास्त लागतं आहे ऊन आणि अजूनही ऊन आहे. त्यामुळे म्हटलं चला आता लवकर जाऊ, कारण की 45 मिनिट्सचा ड्राईव्ह आहे इथून. सो आताच निघालो. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमचे काही कॉमेंट आणि सजेशन्स असतील तर ते देखील तुम्ही मला देऊ शकता. तर चला पुन्हा भेटूया छानशा एका नवीन व्हिडिओ. बाय.